नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या मिस्टर अँड मिसेस राणे व्लॉग्समध्ये। आता वाजले सकाळी 4 आणि आता मी उठलो। आज आहे पहिली आंघोळ, तर मी पहिल्या आंघोळीसाठी आज पहिला नंबर लावला आहे। तर मम्मी उठणं बनवते, दाखवतो तुम्हाला ती उठणं कशी बनवते। तर मम्मी आणि चैतली इथे उठणं बनवत आहेत आणि मम्मीने खोबरं किसून घेतलं आहे आणि त्याचं पाणी आता गाळून घेतलं आहे आणि ते उठण्याचं बकेट चैतलीने फोडलं आहे। रस, नारळाचा रस मध्ये सर्व मिक्स करून त्याचं उठणं बनवणार। चैतलीला जबरदस्ती उठवलंय मी, उठत तर नव्हती आळशी। शुभ, मी स्वतःहून उठलोय, स्वतःहून उठलोय 4-5। आणि त्यानंतर दिवाळीच्या पहिल्या दिवशी हे स्वामींचा अभिषेक करतात हरवर्षी, तर त्याच्यासाठी मी ही तयारी केली होती। आणि मग ह्यांनी आंघोळ करून मग ह्यांच्यामध्ये ना ते कारेट फोडतात, तर ते कसं ते तुम्हाला दाखवते। बाजूला सांगितले गोविंदा गोपाळा। सर्वांना शुभ दीपावली। आणि त्यानंतर सर्व देवांना उठणं लावलं आणि मग त्यांना पुसून घेतलं यांनी। आणि मग स्वामींचा अभिषेक करायचं होतं, मग त्यासाठी स्वामींना खाली घेतलं। आणि अभिषेक करायचा होता म्हणून स्वामींचे सर्व वस्त्र काढून घेतले आणि मग स्वामींचा अभिषेक चालू केला। आणि ह्यांचा अभिषेक चालू होता आणि तिकडे मग पिंट्याने आंघोळ केली आणि त्याने पण कारेट फोडून घेतलं अंगठ्याने। फोडते अंगठे, नाही जमलं तर मग ते मागचे आहे। गोविंदा गोपाळा। शुभ दीपावली तरी बोल। दिवाळीच्या शुभेच्छा। धन्यवाद। आणि मग त्यानंतर स्वामींना नीट पुसून घेतलं आणि मग स्वामींना वस्त्र वगैरे घालून देवाऱ्यात स्थापित केलं। आणि घरातली सर्वात आळशी व्यक्ती सर्वात लास्ट आंघोळ करून आता आली आहे। घे फोड, कारेट फोड। गोविंदा गोपाळा। अंगठ्याने, पायाच्या अंगठ्याने घे, जोर लाव। व्हेरी गुड। टिक्का लाव आणि एक जिभेला लाव टिक्का। त्यानंतर बाबांनी हार घालून घेतले। मग मी रेडी झाले आणि मी पण देवपूजा करून घेतली।
गुड मॉर्निंग पब्लिक आणि शुभ दीपावली सर्वांना. तर आम्ही असे रेडी झालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे दिवाळी पहाट आहे आमच्याकडे. YMCA ग्राउंड म्हणून आमच्याकडे आहे, तर तिकडे दिवाळी पहाट असते. तर तिकडे हे मला घेऊन चालले आहेत. तर तिकडे जाऊन तिकडचे टेक तुम्हाला दाखवते. मी पण पहिल्यांदाच चालले, तर मग तुम्हाला पण दाखवते की तिकडे काय असते आणि आम्ही काय बघतो ते. तर चला तुम्हाला तिकडे जाऊन भेटूया. आणि हा आमचा YMCAचा ग्राउंड आहे आणि इकडे तो दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो आणि मस्त कार्यक्रम होता. त्याची क्लिप माझ्याकडे नाही आहेत, बट खूप चांगला प्रोग्राम होता. त्यानंतर आम्ही गेलो चालीत आणि चालीत असे मुलं 5 वाजल्यापासून सकाळी फटाके फोडत होते आणि त्यांची मजाच काहीतरी वेगळी होती. आणि हे चालीतलं साईबाबाचं मंदिर आहे. पूजन बाकी होतं म्हणून त्याचे सर्व प्रिपेरेशन करून ठेवलं होतं. तर साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आता चाळीत आलो आणि चाळीत आम्ही दरवर्षी असे वन साईड कंदील लावतो, त्यामुळे चाळ दिसायला भारी वाटते. आणि लग्नाच्या आधी आम्ही इथेच राहत होतो, त्यामुळे लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत, चाळीतले जे लाईफ आहे ते वेगळंच असतं. आता आम्ही बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाल्यापासून पण ती जी लाईफ आहे ती खतरनाकच असते, म्हणजे शब्दात नाही मांडू शकत. म्हणजे सर्वांचं रांगोळी दारात, सर्वांच्या दारात कंदील, लाईटिंग. आणि हा बाबला दादा आंघोळ करून आत्ताच आला आहे उठणं कारीट फोडायला. शुभ दीपावली. आणि त्यानंतर मग मी घरी आली आणि हे कामाला गेले होते. आणि मग घरी आल्यानंतर मी रांगोळी काढली. तर ही रांगोळी कशी वाटली तुम्हाला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्यानंतर केशवदादा, स्वाती, कौसू आमच्या घरी आले होते फराळ घेऊन. हा यो घरी सोप्पा आहे आपला, फक्त रवा शेव. आणि त्यानंतर थोड्याशा गॉसिप चालू होत्या, इकडच्या तिकडच्या थोड्याशा गप्पा करत होतो, कारण की गणपतीनंतर आजच आमची भेट झाली होती म्हणून ते सर्व चालू होतं. एक गौसू बोलणार आहे तर मला काल असतो तू, मी काय केलंय तुला एवढं. ए गौसू हॅपी दिवाळी. आणि त्यानंतर आईबाबांच्या लग्नातले आणि ह्यांच्या बारशातले असे अल्बम होता आणि तो अल्बम बघत होतो. आणि केशवदादा त्यांचा फोटो दाखवत होते कौसुब आणि स्वातीला, आणि मग ते एन्जॉय करत होते सर्व. आणि त्यानंतर ते घरी जायला निघाले आणि ते खाली जाऊन आम्हाला बाय करत होते. तर चलो इथे आपण आपला पण ब्लॉग एंड करतोय. आणि मग टिल देन बाय बाय, टेक केअर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, चलो बाय बाय. अँड वन्स अगेन शुभ दीपावली.